महासंघाचा 5वा वर्धापन दिन सोहळा संपन्न। येवल्यातील सिद्धार्थ नवस येथे व्यापारी महासंघाचा 5वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न। या कार्यक्रमास प्रमुख अतिथी ओमप्रकाश दादा आप्पा तथा काका कोयटे अध्यक्ष कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ तसेच मनमाड व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्रजी रामेश्वर पारिक, किशोरजी लक्ष्मीनारायण राठी अध्यक्ष सिन्नर इंडस्ट्रियल अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन उपाध्यक्ष नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन व कोपरगाव तालुका व्यापारी महासंघ कार्याध्यक्ष सुधीरजी डागा आदी मान्यवरांच्या हस्ते व्यावसायिक आस्थापनाचा 50वा किंवा त्यापेक्षा जास्त वर्ष सेवा दिलेल्या व्यावसायिकांचे गौरव करण्यात आले। या प्रसंगी काका कोयटे, राजेंद्रजी पारिक, किशोरजी राठी, सुधीरजी डागा, माजी अध्यक्ष बंडू क्षीरसागर, योगेश सोनवणे, शैलेश लाड, विजूभाऊ चंडालिया आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। आभार प्रदर्शन रवी पवार यांनी केले। दरम्यान महिला पुरुष व्यावसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। सर्वात नंबर व्यक्ती आहे कृपया कोणी व्यापारी महासंघाचे कार्यकारी अध्यक्ष अविनाशजी तजर, राजू शेठ, मुकेश शेठ अनेक व्यापाऱ्यांना आम्ही निमंत्रित केलं की या बाबा हो आपल्याला व्यापारी संघटना आपली गावाची मजबूत केली पाहिजे। याला कारण असं काका त्या दिल्लीमध्ये कोणताही पक्ष होती पहिले तो मनमाडमध्ये स्थापन होतो। आमच्या मनमाड शहराची व्याख्या अशी आहे, दिल्लीत कोणता नवीन पक्ष आला का तो मनमाडमध्ये आला आणि असं त्रास व्हायचा आम्हाला। आजोबांनी चालू केलंय, कोणाच्या पंजोबांनी चालू केलाय, हा सत्कार आज जो चालला आहे। आज येवला व्यापारी महासंघाचा 5वा वर्धापन दिन असल्या कारणाने येवला व्यापारी महासंघाने 50 वर्ष ज्या व्यावसायिक दुकानांना पूर्ण झाले अशा सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ व्यावसायिक बांधवांचा सत्कार सोहळा आज आम्ही आयोजित केला होता। या सत्कार सोहळ्यासाठी कोपरगाव व्यापारी महासंघाचे काकासाहेब कोटे, सुधीरजी डागा, मनमाड व्यापारी महासंघाचे राजूशेठ पारेख, निमाचे येवल्याचे भूमिपुत्र किशोरजी राठी जे निमाचे उपाध्यक्ष आहेत ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। आज मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम पार पडला। उपस्थित सर्व व्यापारी बांधवांचे मनपूर्वक आभार। येवला व्यापारी महासंघाने 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज ज्येष्ठ व्यापारी बांधवांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता। विशेषतः ज्यांना व्यापार करून 50 वर्षापेक्षा जास्त काळ झालेला आहे अशा कुटुंबियांचा जो सत्कार केला हा अतिशय स्तुत्य अशा प्रकारचा कार्यक्रम केलेला आहे। या जुन्या जाणत्या मंडळींनी आपल्या काळामध्ये कोणतीही साधनं नसताना व्यापार उद्योग वाढवला। आता त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून त्यांची पुढची पिढी जी काही व्यापारामध्ये आलेली ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून व्यापाराचा आणखी विकास करील। आणि येवल्याची बाजारपेठ ही अशी आहे की पैठणीकरता प्रसिद्ध आहे। त्यामुळं पैठणी खरेदी करण्याकरता महाराष्ट्रातून नव्हे भारतातून नागरिक या ठिकाणी येतात। त्यांचा उपयोग करून घेऊन येवल्याला लग्नाचे सर्व प्रकारचे साहित्य मिळावे, फर्निचर असेल, कापड असेल, किराणा असेल, हे सगळं सामान लग्नाचे जे काही माणसं पैठणी खरेदी करायला येतात त्यांनी येवल्यातच खरेदी करावं अशा प्रकारची आवाहन मी येवल्याच्या व्यापाऱ्यांना केलेलं आहे। येवल्याची बाजारपेठ खूप मोठी आहे, अतिशय प्रामाणिक व्यापारी हा येवल्याचा म्हणून प्रसिद्ध आहे। व्यापाऱ्यांची जी काही एकजूट या व्यापारी महासंघाच्या निमित्ताने झालेली आहे मी त्यांना कोपरगाव तालुका व्यापारी महासंघाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद।